ब्रह्मदीप थेरो अनेक वर्षापासून आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि त्याने 1 महिनाभरापूर्वी मला सांगितलं की अशा पद्धतीचे डॉक्टरेट आपल्याला द्यायचे, परिचय पाठवा. पंतजीचं ऐकावं लागतं आणि टोलोसो विद्यापीठ माझ्या सगळ्या प्रोफेसरनी ते गुगलवर पण सर्च केलं आणि ही डिग्री जी नाही अशा पद्धतीचं वाटलं. आणि मला असा आनंद आहे की टोलोसो विद्यापीठ देशभरातील दरवर्षी एका राज्यामध्ये प्रोग्राम घेतात आणि सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना मान सन्मान देतात. अनेक लोक अनेक ठिकाणी काम करत असतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही, पण हे खास विद्यापीठाने लक्ष दिलं आणि त्यामुळे असं झालं की मला जवळपास आतापर्यंत मला वाटतं 5-10 हजार मॅसेज आणि 200-400 लोकांनी येऊन बुके वगैरे दिले, अभिनंदन केलं. तर एक अत्यंत महत्वाचं काम या विद्यापीठाने केलं. आपणही सगळे समाजकार्यात जिथे जिथे शैक्षणिक क्षेत्रात आहेत, धार्मिक क्षेत्रात आहेत, चांगलं काम करत आहात आणि अशा पद्धतीची नोंद घेणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणात आपल्या ज्यांना डॉक्टरेट मिळालं त्या सगळ्या माझ्या मित्रांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. हे विद्यापीठ भारतभरातल्या अशाच लोकांना, ज्या लोकांना, कारण प्रामुख्याने याच्यामध्ये मी नाव वाचली तर ती सगळी मागासवर्गीय समाजातली नावं आहेत आणि मागासवर्गीय समाजामध्ये शासन मागासवर्गीयाला सन्मान करण्याची कुठल्याही शासनाची मानसिकता नसते. आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्रीयन लोकांनी तर महाराष्ट्र भूषण जे महाराष्ट्र सरकारने पुरस्कार देत असतात दरवर्षी, ते आतापर्यंत एकाही बुद्धिस्ट माणसाला किंवा मागासवर्गीयाला मिळत नाही, ते सगळे करणाच मिळतात. तर त्या पद्धतीने आपल्यालाही आपली माणसं मोठी कारण मान सन्मान वाढवण्याचं काम आपण करत आहात आणि आमच्या समाजातल्या ज्या गरीब तबक्यातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांचा आपण जे सन्मान करत आहात त्याबद्दल विद्यापीठाचे मी हार्दिक आभार मानतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद.